नाशिक शहरात घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 3 दिवसात छडा लागला असून अंबड गुन्हे शाखा युनिट 3 ने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 22,94,815 रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करत 2 आरोपींना अटक केली आहे। फिर्यादी प्रदीप रामदास अहिरे वय वर्ष 51, व्यवसाय मुख्याध्यापक, राहणार शिवाजीनगर, नाशिक, हे 23 एप्रिल 2026 रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते। या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 25 एप्रिल रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला। घरात कोणीही नसल्याची खात्री करून चोरट्यांनी कपाटे फोडून आणि रोख रक्कम लंपास केली। ही बाब लक्षात घेताच गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली। परिसरातील 55 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। संशयिताच्या हालचालीला बारकाईने अभ्यास करण्यात आला। यावेळी स्थानिक माहितीदाराकडून माहिती गोळा करण्यात आली। या सखोल तपासातून ओळख पटली आणि ते चोरीचा माल विकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। ही माहिती मिळताच पोलिसांनी 18 एप्रिल 2026 रोजी राम सेतू ब्रिज पंचवटी परिसरात सापळा रचला। संशयित त्या ठिकाणी येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेले आरोपी अमोल रामलाल हटकर वय वर्ष 29, संजय उर्फ दुत्या रमेश दुबे वय वर्ष 40। चौकशी दरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीकडून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 22,94,815 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणात आणखी किती सहभागी आहे याचा तपास सुरू आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। अंबड गुन्हे शाखा युनिट 3च्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने आणि जलद गतीने तपास पूर्ण करत ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक।